हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण सांकेतिक भाषा यामध्ये 2 भाग पाहिले. आता तिसरा भाग आहे सांकेतिक भाषा. प्रश्न पहा, प्रश्न लिहून घ्या. एका सांकेतिक लिपीत, प्रश्न घ्या लिहून. एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला जातो. एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला जातो. अंकांचा क्रम स्पष्ट अशी सूचना असते प्रश्नामध्ये. अंकांचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणेच असतो असे नाही. अंकांचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणेच असतोच असे नाही. खाली दिलेल्या शब्दांचे व त्यांच्या सांकेतिक रूपांचे निरीक्षण करा व खालील प्रश्न सोडवा. तर इथं काय केलेलं असतं, एक सांकेतिक रूपामध्ये अक्षरांऐवजी अंकांचा वापर केलेला असतो. या अंकांचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणे असतोच असे नाही. याचा अभ्यास करून हा शब्द कसे लिहिले जातील ते पहा. चरण 523. प्रश्न पहा, चरण 523. यानंतर मकर 637. मकर 637. यानंतर चटक 624. चटक 624 ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर प्रश्न काय आहे पहा. पहिला प्रश्न मटण हा शब्द कसा लिहिला जाईल. पहिला मटण. आता याचे मी पर्याय देत नाही, काही पर्याय पण द्यावे लागणार आहे. दुसरा आहे करण हा शब्द कसा लिहिला जाईल. करण हा शब्द कसा लिहिला जाईल. तिसरा आहे 276 या अक्षरांनी कोणता शब्द लिहिला जाईल किंवा या अक्षरांनी तयार होणारा शब्द कोणता. आणि चौथा प्रश्न आहे अटक हा शब्द कसा लिहिला जाईल. अटक हा शब्द कसा लिहिला जाईल याच्यासाठी मात्र पर्याय वापरावे लागतील. याला पर्याय पहा. पहिला पर्याय 614. दुसरा पर्याय आहे 513, 426, 513, 426 आणि 361. 426 आणि चौथा आहे 361. आता या ठिकाणी पहा, अक्षरांचा आणि अंकाचा क्रम एकसारखा असेलच असं नाही. स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की शब्दातील अक्षरांप्रमाणे अंकांचा क्रम असतोच असे नाही. हे कुठं चेक करायचं. व या दोघांमध्ये कोण कॉमन आहे. र. आता मध्यभागी र आहे म्हणजे 2 आहे. इथं र शेवटला आहे 7 आहे. मग र ला काय म्हणायचं, 2 म्हणायचं का 7 म्हणायचं, नाही सांगता येत. आता इथं या दोघांमध्ये क आहे. इथं मध्यभागी क ला 3 आहे, इथे क ला 4 आहे. मग क ला काय म्हणायचं, 3 म्हणायचं का 4 म्हणायचं, नाही सांगता येत. किंवा पहिल्यात आणि तिसऱ्यामध्ये चटक पहा. इथं च ला 5 आहे, इथे च ला 6 आहे. मग च ला काय म्हणायचं, नाही लक्षात येत. मग या ठिकाणी काय करायचं, सोडवताना याच्यामध्ये आलेले अक्षर एका बाजूला लिहून घ्या. कोणते अक्षर. इथं 9 अक्षरं दिसत आहेत, प्रत्यक्ष 9 अक्षरं नाहीत. आलेले अक्षर पहा, च, र, न. आता तुम्हाला आडव्या मांडणीत जमत असेल आडव्या मांडणीत करा, उभ्या मांडणीत जमत असेल उभ्या मांडणी करा. किंवा चरण लिहिलं त्याखाली मकरल्या, त्याखाली चटकल्या असं लिहिलं तरीही चालेल. की तुम्हाला ज्या पद्धतीनं समजेल, आवडेल, भावेल त्या पद्धतीनं करा. आलेले अक्षर पहा, च, र, न, म, क, र पुन्हा लिहायचं नाही, र इथं आलेला आहे, च आलेला आहे, पुढे ट नाही,
क आलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष इथं जरी 9 अक्षरं दिसत असतील तर प्रत्यक्ष अक्षरं फक्त 6च आहेत. मग आता याच्यामध्ये काय करायचं, की पहिल्या 2 मध्ये कॉमन अक्षर कोणतं आहे, म्हणजे त्या अक्षराला तर पहा अक्षर कॉमन आहे याचा अर्थ त्याला असणारा अंक पण कॉमन असणार आहे. मग तो कसा सोडवायचा, तर त्याच्यावरती रेषा मारायच्या. या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, र आहे. मग या र वर काट मारा, या र वर काट मारा. या र ला आलेलं अक्षर सारखं असणार आहे. मग या दोघांमध्ये आलेला अंक कोणता आहे, र. या अक्षरासाठी अंक देखील कॉमन, दोन्हीकडे र कॉमन आहे याचा अर्थ त्याला असणारं अक्षर कॉमन आहे. मग याच्यामध्ये आलेला अक्षर कोणतं, अंक कोणता कॉमन आहे, 3. म्हणजे र ला 3 आहे. इथं लिहून टाका, तर र ला 3 फिक्स झाला आपला. ओके. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन काय आहे पहा, क आहे. मग क ला आलेला अंक देखील सारखा असणार आहे. मग या दोघांमध्ये कॉमन काय आहे, 6 आहे. म्हणजे क ला काय येणार आहे, 6 येणार आहे. क ला 6 इथे लिहून टाका. आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन काय आहे पहा, च आहे. च ला काट मारा. च ला अंक कॉमन असणार आहे. च ला अंक इथं आता पहा कोणता आहे, 5 2 2 4 कोणता आला, 2. म्हणजे च ला कोणता आहे, 2 आहे. च ला 2. आता राहिला कोण यातला, न. न ला राहिला अंक कोणता, 5. न ला 5 आहे. आता याच्यामध्ये राहिला कोण, म. म ला काय आहे, 7 आहे. यात राहिला कोण, ट. ट ला काय आहे, 4 आहे. झालं. हे कच्चं काम केलं की हे प्रश्न आपल्याला पटपट पटपट सोडवता येतात. पहा म ट न. म ला काय आहे, 7. ट ला 4 आणि न ला 5. 745. हे उलट सुलटही असू शकतं. 457 असेल, 574 असेल, 745 कसंही असेल ते. ओके. मी 7 4 5 असणारा पर्याय ठेवायचा. ओके. पर्यायकट पद्धत वापरायची. आता करण. करण हा शब्द कसा लिहाल, क ला काय आहे, 6. र ला 3 आणि न ला 5. करण कसा लिहाल, 635 356 563 536 कसंही असू शकेल, उलट सुलट असू शकतं. म्हणून बऱ्याच वेळा जसंच्या तसंच असतं. पुढे 276 अंकांनी कोणता शब्द लिहिला जाईल, 2 ने च, 7 ने म आणि 6 ने क. म्हणजे काय झाला, अक्षर शब्द काय तयार झाला, चमक. अर्थपूर्ण याच्यापासून बनत असेल ठीक आहे, नसेल तर उलट पलट फिरवून अर्थपूर्ण शब्द बनवा. सर्व जसंच्या तसं येतं. आता या ठिकाणी चौथा प्रश्नाला पहा, थोडंसं पर्यायकट पद्धत वापरावी लागते. याचं डायरेक्ट उत्तर निघत नाही. अ याच्यामध्ये आलेलाच नाही आहे, म्हणजे अंक असणार आहे का त्याचा, नाही आहे. ट आहे. ट ला काय आहे, 4 आहे. आणि क ला काय आहे, क ला 6 आहे. मी 4 6 असणारे पर्याय ठेवा. आता इथं अ ला 4 6 नसणारे पहिल्यांदा पर्याय कट करा, म्हणजे तुमचं काम हलकं होईल. इथं 4 6 नाही आहे, म्हणजे हा पर्याय कट. याच्यात 4 6 आहे, याच्यात 4 6 आहे, याच्यात 4 आहे का, नाही, म्हणजे हा पर्याय कट. म्हणजे हे 2 पर्याय कट झाले. आता इथं 614 ने काय बनतंय पहा, 6 ने क बनतंय. 1 कशाला आहे, 1 कुणालाच नाही आहे. आणि 4 कुणाला आहे, ट ला आहे. म्हणजे इथं माहीत नाही आपल्याला. आणि ते ट, याच्यापासून अ ट क बनू शकेल का, या 1 ला याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे वेगळंच अक्षर असणार आहे. इथं वेगळा अक्षर आलेलं आहे, म्हणजे त्याला वेगळा अंक असणार आहे, तो 1 असणार आहे. मग इथे नाही लक्षात येत, चला इथे हा पर्याय कट करू. 426, 4 पासून काय आहे, ट आहे. 2 ने च आहे, ट च आणि 6 ने क आहे. याच्यापासून बनतंय का अटक, टचक बनतंय. म्हणजे याच्याबरोबर अटक बनू शकेल का, तर नाही बनणार. म्हणजे हाही पर्याय कट होईल. उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी 1 ला कोणतं नाही आहे, 1 ला अक्षर नाही, मग ते मानायचं अ ला आहे. अ 1 ला आलेला आहे. आलं का लक्षात. पुन्हा एकदा पहा काय करायचं, या पहिल्या 2 मध्ये आलेली पहिल्यांदा सर्व अक्षरं लिहून घ्यायची. सर्व अक्षरं लिहून घेतल्यानंतर पहिल्या 2 मध्ये कॉमन काय, कोणतं अक्षर आहे ते पहा. त्या अक्षराला आलेला अंक कॉमन असणार आहे, त्या दोघांवरती काट मारा, म्हणजे गफलत होत नाही, गोंधळ होत नाही. म्हणजे अक्षर आणि त्याचा अंक निश्चित झाला, लिहून टाका. ही पहिल्या 2 मध्ये र होता कॉमन, आणि मग र ला दोन्हीकडे 3 कॉमन होता, म्हणून र ला 3 लिहिला.
दुसऱ्या दोघांमध्ये पहा, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये याच्यामध्ये कॉमन काय आहे, तर या दोघांमध्ये क आहे कॉमन. मग क वर काट मारा. या दोघांमध्ये अंक कोणता कॉमन आहे, 6, म्हणून क ला 6 लिहा. नंतर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये पहा कॉमन काय आहे, च आहे. च ला काट मारा. या दोघांमध्ये कॉमन अंक कोणता आहे, 2 आहे, म्हणून च ला 2 लिहा. राहिलेल्यांचे लिहायचे, प्रश्न सोडवायला घ्यायचा. अगदी सोपा असतो, काही अवघड नसतो, अगदी सोपे प्रश्न असतात. पुढचा घ्या याच्यावरती प्रश्न, याच याच्यावरती या टाईपचा प्रश्न घ्या, वेगळा नाही आहे काही, या टाईपचाच, फक्त या ठिकाणी मराठी होते, त्या ठिकाणी इंग्रजी घेऊया. ओके, म्हणजे सेम टू सेम होईल. पहा प्रश्न घ्या, सांकेतिक लिपीमध्ये पेन. आता तो प्रश्न तसाच आहे. एका सांकेतिक लिपीत इंग्रजी अक्षरांऐवजी अंकांचा वापर केलेला आहे, मात्र अंकांचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणे असेलच असे नाही, हे लक्षात घेऊन खालील प्रश्न सोडवा. पहिला आहे पेन, PEN पेन 532, पेन 532. टॅप 374, TAP टॅप 374. तिसरा नट 872, NUT नट 872. आता याच्यावरचे प्रश्न पहा, माझ्या अगोदर तुमचं सोडवून झालेलं असलं पाहिजे. 10 TEN 10 कसं लिहिलं जाईल. दुसरा ईट EAT ईट कसं लिहिलं जाईल. तिसरा आहे 354, 354 पासून काय बनेल. चौथं फॅन. आता इथं पर्याय वापरावे लागणार आहेत. फॅन, आता इथं फॅन आलेला नाही आहे F, त्यामुळं त्याचे पर्याय पहा. 467, 576, सॉरी 467, 567, 364, 462, 364 आणि 462 हे 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यामध्ये कोणता वापरता येईल पहा. आणि नंतर 647, 647 पहा. 647 6 आलेला नाही आहे, 4 7 आलेला आहे, म्हणजे याच्यापद्धती पर्याय कटपद्ध वापरायला लागेल. फॅट फेन, याचे पर्याय फॅट फेन, पॅट नेट, पॅट आणि नेट, या ठिकाणी पर्याय कट पद्धत वापरावी लागेल. या तिघांची उत्तरं काढता येतील. माझ्या अगोदर तुम्ही सोडवून पूर्ण करा, मी समजून देतोय. ज्यांना येते त्यांनी पुढे चला, ज्यांना येत नाही त्यांनी लक्ष द्या. पहा, आता इथे जरी 9 अक्षरं असतील तर प्रत्यक्ष याच्यामध्ये 6च अक्षरं आलेली असतात. ही 6 अक्षरं आपण लिहूया. आलेली अक्षरं PEN, TAP आलेला आहे, पुन्हा लिहायची गरज नाही. N आलेला आहे, U नाही आलेला, T आलेला आहे. ओके, आता पहा, पहिल्या 2 मध्ये कॉमन काढा. पहिल्या 2 मध्ये कॉमन अक्षर P आहे. पहिल्या 2 मध्ये आलेला कॉमन अंक 3 आहे, म्हणजे P ला 3 आहे. दुसऱ्या 2 मध्ये कॉमन पहा, या दोघांमध्ये कॉमन T आहे. या T ला सारखाच अंक असणार आहे 7, T ला 7, मग T ला 7 लिहा. आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये पाहायचं. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये N कॉमन आलेला आहे. याच्यामध्ये अंक कॉमन, N ला कॉमन अंक 2 आलेला आहे, N ला 2 आहे. ओके, एवढंच फक्त लक्षात काळजीपूर्वक करायचं. आता राहिला कोण इथे E ला राहिला कोणता 5, E ला 5. यात राहिला कोणता A ला राहिला 4. यात राहिला कोणता U ला राहिला 8, U ला 8. ओके, आता याच्यावरनं प्रश्न सोडवायचा. 10. बरं, हे 3 ते 4 प्रश्न असतात, म्हणजे 3 दुने 6 किंवा 8 मार्काला हा पेपरमध्ये प्रश्न येतो. हा म्हणजे हातचे मार्क आहे. चला 10 लिहायचे. T ला 7 आहे, E ला 5 आहे, N ला 2 आहे. हे उलट सुलट असू शकतं, बऱ्याच वेळा बरोबर आहे. 752, 10 गेले, 2 मार्क मिळाले खिशात. ईट, E ला 5 आहे, A ला 4 आहे आणि T ला
7 आहे. 547 उलटसुलट असू शकेल. पुढे 354 3ला पी, 5ला ई आणि 4ला ए, पी ई ए. उलटसुलट असू शकेल पण बऱ्याच वेळा असतं बरोबर. आता फॅन लिहायचं आहे आपल्याला. आता इथं पर्यायकट प्रकार एफ याच्यामध्ये आलेलाच नाही, ए आलेला आहे. एला 4 आहे आणि एनला 2 आहे, म्हणजे 4 आणि 2. इथे 4 येईल, इथे 2 येईल. 4 आणि 2 असणारे पर्याय ठेवायचे, बाकीचे लगेच कट करून टाकायचे. 4 2 ज्याच्यामध्ये नाही, दोन्ही पण पाहिजे, 4 पण पाहिजे आणि 2 पण पाहिजे. याच्यात 4 आहे, 2 आहे का नाही, हा पर्याय कट. याच्यात 4 आहे का नाही, 2 आहे का नाही, हा पर्याय कट. याच्यात 4 आहे का 2 आहे का, फक्त 4 आहे 2 नाही, हा पर्याय कट. उत्तर येणार आहे 462. म्हणजे इथं एफला काय येणार आहे, 6 येणार आहे. याच्यामध्ये 6 आहे का नाही, म्हणजे वेगळा अक्षर आहे, त्याला वेगळा अंक येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी 6 फॅनला एफला 6 येईल. एला 4 आहे आणि एनला 2 आहे. एफ ए एन फॅन 642. जसं तसं दिलं आहे का नाही, उलटसुलट दिले, म्हणजे या ठिकाणी पर्यायकट पद्धत वापरायची. आता एफला तुम्हाला इथं 6 आलेलं आहे, म्हणजे आता ही फॅट लिहायचे, 6ला एफ येणार आहे. हे तुम्हाला वरती उत्तर मिळालेलं आहे एफचं. नसेल तर पर्यायकट पद्धत वापरायची. 4ला काय आहे, 4ला आता हे माहीत नाही, उदाहरणार्थ 6ला एफ हे माहीत नाही, 4ला कोणता आहे ए आणि 7ला कोणता आहे टी. ए टी, ए टीवाले ठेवायचे, बाकीचे कट करून टाकायचे. यात ए टी आहे का नाही, कट करून टाकला. यात ए टी आहे का नाही, कट करून टाकला. म्हणजे या ठिकाणी ए टी म्हणजे 4 7 येणार आहे, या ठिकाणी ए टी म्हणजे 4 7 येणार आहे. आता पी नाही आहे पण पीला सॉरी एफ नाही आहे पण पीला आहे ना, 3 आहे. मग 347ने पॅट बनतोय, आपल्याला 647 दिले, चालेल का हा पर्याय, म्हणजे हाही कट झाला. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आहे का नाही, अगदी सोपं, अगदी व्यवस्थित, अगदी चांगल्या पद्धतीनं ही सांकेतिक भाषेमधले प्रश्न आपल्याला सोडवता येतात. आता एका सांकेतिक पुढील प्रश्न पहा. एका सांकेतिक लिपीत खाली दाखवल्याप्रमाणे अंकांसाठी चिन्हांचा वापर केला जातो. पहा या ठिकाणी अंकांसाठी चिन्हांचा वापर केला जातो. या ठिकाणी कशा पद्धतीनं रचना आहे पहा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि यांच्यासाठी चिन्ह कोणकोणते आहेत पहा. चिन्ह स्टार चौकोन, स्टार चौकोन वर्तुळात फुली, स्टार चौकोन वर्तुळात फुली, त्रिकोण स्वस्तिक, त्रिकोण स्वस्तिक. या ठिकाणी त्रिशूळाचं चिन्ह आहे, त्रिशूळ, गोल फुली यस, गोल फुली यस आणि चौकोनात फुली अशी चिन्ह दिलेली आहेत या अंकांसाठी. मग आता इथं प्रश्न कशा पद्धतीने असतात. स्वस्तिक गुणिले, प्रश्न पहिला पहा, स्वस्तिक गुणिले हे लिहिलेलं आहे हां. स्वस्तिक गुणिले वर्तुळात फुली वजा, वर्तुळात फुली वजा स्वस्तिक बरोबर प्रश्नचिन्ह, बरोबर प्रश्नचिन्ह. आता याचं गणितामध्ये रूपांतर करून घ्यायचं. स्वस्तिक म्हणजे काय आहे, स्वस्तिक म्हणजे 4 गुणिले वर्तुळात फुली म्हणजे काय आहे 2 वजा त्रिशूळ म्हणजे काय आहे 5. म्हणजे कसं सोडवता येईल, 4 गुणिले 5 वजा 2. आता याच्यात अगोदर कोणती क्रिया, नियमानुसार पदावलीचा 4 गुणिले 2, 4 दुने 8, 8 वजा 5, 8तनं 5 गेले, उत्तर काय येणार आहे 3 येणार आहे. म्हणजे उत्तर काय याचं 3. 3ला मग हे कोणतं चिन्ह आहे, तर 3ला आहे त्रिकोण. मी 3 उत्तर दिलेलं नसतं तर ते या पद्धतीनं याच्यामध्ये दिलेलं असतं. या पद्धतीनं आपल्याला सांकेतिक भाषामध्येच येतं.
पुढचा प्रश्न पहा. पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न भागिले यस भागिले चौकोन. दुसरा आहे यस भागिले चौकोन. यस भागिले चौकोन गुणिले त्रिसूळ बरोबर प्रश्नचिन्ह. आता यस म्हणजे किती आहे? यस म्हणजे 8 आहे. 8 भागिले चौकोन म्हणजे 1 आहे. चौकोन म्हणजे 1 आणि गुणिले स्वस्तिक त्रिशूळ म्हणजे 5 आहे. मग अगोदर काय करणं? भागाकार. 8ला 1ने भागलं किती येईल भागाकार? 8ला 1ने भागलं यस भागिले चौकोन गुणिले त्रिशूळ. 8 भागिले 1. 8ला 1ने भागलं 8 उत्तर येईल. कोणत्याही संख्येला 1ने भागलं तर ती संख्या येते. गुणिले 5. 8 गुणिले 5 40. आता याच्यामध्ये रूपांतर केलं तर कसं? 4 कसं लिहितात? स्वस्तिक. 4 म्हणजे स्वस्तिक आणि 0 म्हणजे स्टार. म्हणजे उत्तर काय येणार आहे? स्वस्तिक स्टार. उलटं सुलटं पण दिलेलं असतं. पुढे वर्तुळ अधिक चौकोन. तिसरा वर्तुळ अधिक चौकोनात फुली. वर्तुळ अधिक चौकोनात फुली भागिले त्रिकोण. भागिले त्रिकोण वजा गुणिले. भागिले त्रिकोण वजा गुणिले बरोबर प्रश्नचिन्ह. आता या चिन्हांच्या ठिकाणी आपण अंक वापरू. वर्तुळ म्हणजे किती आहे? 6 आहे. 6 अधिक हॅलो हां नमस्ते. नाही येत. तुमच्याजवळ जमा करून घ्या. ओके बरं. वॉलेट कोणाकडं आहे पा? वरती कोणाकडं आहे? त्या ह्या मॅडमकडं आहे का बघा. हां ओके हां कोणाकडे ते जमा करून घ्या. ओके हो चालेल ठीक आहे. पहा वर्तुळ म्हणजे 6 अधिक चौकोनात फुली म्हणजे 9 भागिले त्रिकोण म्हणजे 3 वजा गुणिले म्हणजे 7. वजा गुणिले म्हणजे 7. आता हे सोडवायच्या अगोदर इथं भागाकार करावा लागेल. 9 भागिले 3 म्हणजे 6 अधिक 9ला 3ने भागलं उत्तर 3 त्रिक 9 वजा 7. मग 6 अधिक 3 9 वजा 7. मग उत्तर काय येणार आहे? 9तनं 7 गेले 2 येणार आहे. उत्तर 2 आहे. आता 2 कसं लिहिलं जाईल? 2 लिहिताना वर्तुळात फुली अशा पद्धतीनं लिहिलं जाईल. पर्यायामध्ये हे पर्याय असतात. चला पुढे चौथं घ्या. स्वस्तिक वजा चौथं गणित घ्या. स्वस्तिक वजा चौकोन गुणिले स्टार. चौकोन गुणिले स्टार वजा स्वस्तिक बरोबर स्वस्तिक वजा चौकोन गुणिले स्टार वजा स्वस्तिक बरोबर प्रश्नचिन्ह. ओके पहा स्वस्तिक म्हणजे किती आहेत? 4 आहेत. 4 वजा चौकोन म्हणजे 1 गुणिले
स्टार म्हणजे 0 वजा स्वस्तिक म्हणजे 4. आता हे सोडवायचं. पहिल्यांदा काय केलं पाहिजे, गुणाकार. मग हा गुणाकार अगोदरचं मांडून टाका. 4 वजा 1 गुणिले 0 0, पुढे वजा 4. आता 4 मधनं 0 गेले, 4 राहिले, पुढे वजा 4. म्हणजे जे करणार आहात क्रिया त्याच्याखाली अंडरलाईन करत चला, म्हणजे काय केलं आहे आपल्याला ते लक्षात येतं. 4 वजा 0 4, पुढे वजा 4, आणि 4तनं 4 गेले, उत्तर 0 येईल. 0 म्हणजे स्टार, उत्तर काय येणार आहे, स्टार येणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. आपल्याला या पद्धतीनं सांकेतिक भाषा सर्व प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक टाईपचे घेतलेले आहेत.